आपल्यासोबत आहे सार्थक गुरघाटे. सार्थकने 10वी CBSE परीक्षेमध्ये अधिक जादुई आकडा गाठलेला आहे आणि नेमकं त्याच्या यशाचं रहस्य काय आहे ते त्याच्याकडनं आपण जाणून घेऊया. दुसरं मला हे विचारायचं आहे की तुला वर्षभर कोणते क्लास होते का, ट्युशन वगैरे होते? नाही, नव्हती ट्युशन. बरोबर, नुसतं जिनियसच्या मदतीने सेल्फ स्टडी केलाय? हो, जिनियसच्या मदतीने, फक्त जिनियसच्या मदतीने वर्षभर सेल्फ स्टडी केलेला आहे. मला एवढं विचारायचं आहे, 9चा जेव्हा रिझल्ट आला तेव्हा तुला किती पर्सेंट? 60%. 60%. आणि आता बोर्ड मध्ये किती मिळाले? 83%. 83% पर्यंत सार्थक फक्त सेल्फ स्टडी करून जाऊ शकला. म्हणजे बघा त्याच्या यशाचं रहस्य. आणि त्याचबरोबर मला वाटतं इतर काही स्पोर्ट्स मध्ये सुद्धा तू कराटे खेळत होतो. कराटे खेळत होता. 10वी मध्ये मी स्टेट जाऊन आला कराटेमध्ये. म्हणजे 10वी परीक्षा चालू असताना स्पोर्टच्या मदतीनं कराटेमध्ये तो स्टेट लेवलला सुद्धा जाऊन आलेला आहे. म्हणजे ते सुद्धा गेम खेळत खेळत जिनियसचं एवढं महत्वाचं पार्ट आहे की ते घरपोच जाऊन सगळा अभ्यास करून घेतं. त्याच्यामुळे त्याचं स्पोर्ट्सही झालं आणि 60% वरनं तो 83% बोर्डामध्ये आला. हे खास जिनियसचं खास महत्व आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. मला हे म्हणायचं आहे की जिनियसच्या माध्यमाने जेव्हा तू पेपर सॉल्व्ह केले त्याचा तुला काय फायदा झाला? सर, पेपरना आपल्या मिस्टेक माहित पडल्या आणि कुठे कुठे इम्प्रूव्ह करायची जरूरत होती आणि पेपर प्रेझेंटेशन कसं करायचं. बरोबर, तसं तो एक फायदा झाला. बरं, मला हे विचारायचं आहे की जेव्हा काउन्सलर तुझ्या घरी येत होते, तुला गायडन्स करत होते, त्याचा तुला काही फायदा झाला का? हो, त्यांनी डाऊट वगैरे सगळं सॉल्व्ह केले आणि सगळं सांगितलं कसं अभ्यास करायचं. तोचा फायदा झाला. हो. बरं, इतरही विद्यार्थ्यांनी जिनियस घ्यावं का, तू काय सांगशील? हो, घ्यावं. Okay. कारण की जे बाकी ट्युशन पेक्षा जिनियस चांगला आहे, घरून अभ्यास करून घेते आणि सगळं कॉन्सेप्ट क्लिअर होते. बरं, सेंटरच्या काही प्री लाईव्ह एक्झाम तू दिल्या होत्या का? हो. त्याचा तुला काय फायदा झाला? त्यांनी बोर्डचा एक्सपिरियन्स आला आणि मग मी बोर्डच्या एक्झामला मी गेलो नाही आणि बिंदास गेलो. बिनधास्त गेला, म्हणजे बोर्डचा एक रंगीत तालीम झाल्या त्यामुळे बोर्डाची भीती कमी झाली. चला, व्हेरी गुड. तू अशाच पद्धतीने पुढे सुद्धा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पुढे जा. आणि खास गोष्ट म्हणजे की आता नॅशनल लेवलसाठी सुद्धा त्याचं कराट्याच्या माध्यमानं पुढे सिलेक्शन झालेलं आहे आणि तो नॅशनल लेवल करता आता हरिद्वारला जात नाही. बरोबर आहे काही? नॅशनल लेवल करता सुद्धा हरिद्वारला जात आहे. हे सुद्धा त्याच्या यशाची एक मोठी पायरी आहे. बघा, अतिशय छान पद्धतीनं नुसतं सेल्फ स्टडीच्या मदतीनं 60 पासून 84 पर्यंत सार्थक गेलेला आहे. सार्थक, तुझं खूप खूप अभिनंदन. आणि अशाच पद्धतीने सेल्फ स्टडी पुढे करत राहा जेणेकरून पुढील भविष्यात तुला अधिक यश मिळेल. चला, बेस्ट ऑफ एफर्ट्स.